शिक्षण विकास मंच आणि आजची ही परिषद जी होते द्विशिक्षकी शाळांचे सक्षमीकरण या विषयावर आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे चालू असलेले शिक्षण विषयक वेगळे उपक्रम या सर्वांच्या मागे ज्यांचा फार मोठा सहभाग आहे, ज्यांचा फार मोठा आधार आहे, ज्यांचं फार मोठं मार्गदर्शन आहे, त्या श्रीमती सुप्रिया सुळे, इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, माझे मित्र श्री विवेक सावंत, श्री हेमंत टकले, श्रीमती बसंती रॉय, इथे आजच्या परिषदेत उपस्थित असलेले सर्व शिक्षक आणि मान्यवर, मी बऱ्याच वेळेला शिक्षणात अर्थात शिक्षणाच्या सगळ्या गोष्टींमध्ये मला खूप आस्था आहे, पण माझं क्षेत्र काही शिक्षण नाही आहे आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला असल्या कार्यक्रमात जेव्हा केव्हा जातो तेव्हा पहिल्यांदा बऱ्याच वेळेला आपण करतो ना डिस्क्लेमर, तसं डिस्क्लेमर मी सांगू इच्छितो की या क्षेत्राकडे मी कसा ओढला गेलो त्याचा एक वेगळा इतिहास आहे आणि तो काही इथे मी सांगत बसणार नाही, पण शिक्षण क्षेत्र हा काही माझा प्रांत नाही आणि त्यामुळे मी जे काही बोलणार आहे ते मला जे वाटतं त्याच्यावर आधारलेलं आहे आणि ते आपल्या सर्वांना पटेल किंवा न पटेल याची मला खात्री नाही, पण आपण ते समजून घ्याल आणि कुठे चुकलं तर मला क्षमा कराल अशी आशा करतो. आज मगाशी सुप्रियाताईंनी जी आपल्याला सांगितलं की प्रतिष्ठानतर्फे 20 जणांना शिक्षक फेलोशिप्स, शरद पवार इन्स्पायर फेलोशिप्स प्रदान करण्यात आलेल्या आहेत. त्यांची निवड आज जाहीर झाली असेल आणि आता मला वाटतं वेबसाईटवर ऑलरेडी असेल, तर त्या सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करू इच्छितो. आणि मला वाटतं जेव्हा आपण शिक्षकी शाळांचं सक्षमीकरण आणि हे जे फेलोशिप्स प्राप्त झालेली शिक्षक मंडळी आहेत की ज्यांना स्वतःच्या काही कल्पना आहेत शिक्षणाच्या क्षेत्रात, त्या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे, करून दाखवायचं आहे आणि या फेलोशिपच्या माध्यमातून त्यासाठी म्हणून थोडा हातभार लागणार आहे, यांचा पण कुठेतरी एक अन्योन्य संबंध आहे असं मला वाटतं आणि तिथूनच मी माझ्या विवेचनाची सुरुवात करू इच्छितो. आपल्या इथे एज्युकेशन म्हणजे मी नेहमीच ऐकतो की शिक्षण हे असं क्षेत्र आहे की ज्याच्यावर सर्वात जास्त लिहिले गेले आहेत आणि तुम्ही शिक्षणामध्ये एखादी गोष्ट अशी सांगायची झाली की जी आधीपासून माहीत नाही आहे किंवा आधीपासून त्याच्यावर विस्तृतपणे लिहिलं गेलेलं नाही आहे तरी फार कठीण गोष्ट आहे. पण तरीसुद्धा शिक्षण ही मला वाटतं आज आपल्या देशात सर्वात मोठी समस्या आहे माझ्या दृष्टीने आणि अर्थातच
त्याच्यावर खूप विचारमंथन झालेलं आहे. तर एक न्यू किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आज चर्चेमध्ये आहे. खूप चांगली पॉलिसी आहे ती. आणि याच्या आधी पण असे दस्तावेज प्रकाशित झाले, ते पण आपापल्या परीने खूप चांगले दस्तावेज होते. पण एक म्हणजे काय करायला हवं, काय आयडियल आहे आणि प्रत्यक्षात काय घडतं, आणि त्याला वेगवेगळी कारणं आहेत. पण याच्यामध्ये खूप तफावत आहे आणि त्या तफावतीमार्गे पण खूप कारणं आहेत. मग त्याच्यामध्ये रिसोर्सेसचा प्रश्न आहे. आपल्या देशात कुठलाही म्हणजे आपली विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे, लोकसंख्या खूप आहे, त्यामुळे कुठलाही प्रश्न हाती घेतला तरी त्याचा आवाका खूप मोठा होतो आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि अर्थातच कुठलंही शासन आपापल्या परीने त्या प्रश्नांची झुंज देतच असतं आणि नेहमी ही प्रक्रिया चालू राहणारी आहे. पण मला असं वाटतं की मगाशी सुप्रियाताईने त्याचा उल्लेख केला की हा प्रश्न याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो की लोकसहभाग असला पाहिजे, शिक्षकांचा सहभाग असला पाहिजे. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेन की हा प्रश्न असा आहे की याच्यामध्ये लोकांचा पुढाकार असला पाहिजे, शिक्षकांचा पुढाकार असला पाहिजे आणि समाजांनी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल किंवा त्यांची जी तळमळ आहे, धडपड जी चालू असते, त्यासाठी म्हणून त्यांचा योग्य मान राखला पाहिजे. म्हणजे अगदीच उदाहरणच द्यायचं झालं, आणि ते काही अपवादात म्हणून नाही, आपण बहुतेक लोकांनी अनुभवलेलं असेल, पण माझे आजोबा शिक्षक होते आणि ते एका ज्या गावी माझा जन्म झाला बडवाणी, तिथे ते कित्येक दशकं राहिले. तरी शिक्षकांची बदली जरी होत असली तरी ते तिथे राहत होते. पण त्यांच्याबरोबर त्या बडवाणी गावात फिरायला गेलं तर रस्त्यावर 10, 15, 20 माणसं जी काही भेटतात, आपण नमस्कार करतो आणि पुढे जातो, तसे रस्त्यावर त्यांना खाली वाकून त्यांचे पाय चरण स्पर्श करणारं मी बघितलेलं आहे. आणि एवढा मोठा मान, आणि तो फक्त त्यांना ते शिक्षक होते म्हणून मिळत होता. आणि मगाशी म्हटलं तसं की आपणही हे अनुभवलेलं असेल. आणि मला असं वाटतं की एकूण सर्व समाजाची शिक्षकांच्या प्रती अशा प्रकारची भावना असणं हे काही पैशाने मिळू शकत नाही. तुम्ही शिक्षकांना किती पगार देता याच्यावर ते मिळू शकत नाही. पण ही भावना प्रत्येकाच्या मनात असणं ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मी स्वतः म्हणजे मगाशी ज्यानं उल्लेख केला, द्विशिक्षकी शाळातनं नाही तरी 3 शिक्षकांची शाळातनं मी शिकलेलो आहे. प्राथमिक शिक्षण एकूण 5 वर्ग, 1ली ते 5वी, एकूण शिक्षक 3, आणि मग त्याला एकूण 3 खोल्या होत्या. 3 शिक्षक म्हणून 3 खोल्या, आणि काही खोल्यांमधनं 2 वर्ग असायचे आणि आम्ही सगळेजण असं ताटपट्टीवर बसायचो. तर भिंतीला लागून असलेली ताटपट्टी 1 वर्ग आणि मधल्या ताटपट्ट्यावर 2रा वर्ग. आणि आता त्याच्यामध्ये आपण सर्व त्या काय म्हणतात ते रोजच्या अनुभवत असल्यामुळे त्यात काही नवीन नाही. पण त्या काळी ते शिक्षक दे वेर ए पार्ट ऑफ अवर फॅमिली. आणि आवर म्हणजे असं नाही, सगळ्याच विद्यार्थ्यांचं कुटुंबाचं ते भाग होते. त्यांचं मुलांच्यावर इतकं बारीक लक्ष असायचं की म्हणजे शाळेमध्ये काय करतो, खोड्या करतात वगैरे ते सगळं जायचं घरी, पण रस्त्यावर समजा कुल्फी खायला मुलं उभी असली तरी त्यांच्या ते लक्षात यायचं. आणि मग घरी गेल्यानंतर ते पालकांना सांगायचे
की मी तुमच्या मुलाला अमक्या अमक्या ठिकाणी कुल्फी खाताना बघितलं, तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे, पण नसेल माहीत तर तुम्हाला सांगतो. आता तुम्ही म्हणाल याच्या शिक्षणाचा कुठे संबंध आला, पण आत्ता आपण हे जे पुस्तक प्रकाशित केलं, शालेय प्रशासन आणि मानवी संबंध, आणि मला कल्पना आहे याच्यामध्ये ती चर्चा वेगळ्या पद्धतीने आहे, पण मला वाटतं हे पण मानवी संबंध आहेत आणि याचा मुलांच्यावर म्हणजे वचक बसतो म्हणून चांगला परिणाम होतो असं मी म्हणणार नाही, पण एकूणच म्हणजे शिक्षक म्हणजे आपल्या घरचं मोठं कोणीतरी, त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे आणि त्याचा लहान मुलांच्या जडणघडणीत खूप मोठा प्रभाव पडतो, हे मात्र निर्विवाद. सॉरी. आता इतरही अनेक गोष्टी आहेत द्विशिक्षकी शाळांच्या बाबतीत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहात. पण मला असं वाटतं की म्हणजे शिक्षणामध्ये आपण नेहमी म्हणत असतो की स्वायत्तता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. स्वायत्तता विद्यार्थ्यांना, मुलांना आपलं शिक्षण कसं पुढे न्यायचं, आपल्या आवडीनिवडी काय आहेत, आपल्याला काय काय शिकावंसं वाटतं आणि त्या अनुषंगाने शिक्षणक्रमातनं त्यांना पुढे जाता यावं, हा जरी एक भाग झाला तरी शिक्षकांची स्वायत्तता हे मला वाटतं त्याच्याहीपेक्षा अधिक मोठा, अधिक महत्त्वाचा भाग आहे. आणि द्विशिक्षकी शाळांमधनं मला वाटतं ही स्वायत्तता अधिक चांगल्या प्रकारे, म्हणजे त्यांना आसपासच्या सोयी खूप कमी असतात आणि अर्थातच शासनाचे नियम हे सर्वांनाच लागू होतात, पण त्या ज्या परिस्थितीतनं त्यांना मार्ग काढायला लागतो आणि अर्थातच म्हणजे आपण जी उदाहरणं ऐकतो, मगाशी तुम्ही सांगितलं सुप्रियाताई, पेपरमध्ये पण बऱ्याच गोष्टी येतात आणि करोना काळामध्ये तर कित्येक शाळांनी खूप चांगलं काम करून दाखवलं आणि त्याच्यातल्या मला वाटतं जास्त शाळा या अशा प्रकारच्या, द्विशिक्षकी म्हणणार नाही पण छोट्या शाळा. मोठ्या शाळांमधनं मला वाटतं जास्त सरकारी नियम आणि त्याचं बांधिलकी आणि एक चाकोरीबद्ध काम होतं. छोट्या शाळांमधनं जर त्यांनी असं चाकोरीबद्ध काम करायचं ठरवलं तर त्यांची परिस्थिती फार गंभीर होईल. त्यांना मग त्या चाकोरी बाहेर काम करणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि मी असं म्हणेन की तीच त्या शाळांची स्ट्रेंथ आहे आणि हे आपण कुठेतरी रिकग्नाइज केलं पाहिजे. आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जर स्वायत्तता हे एक फार मोठं तत्त्व आहे, तर या शाळांना तशा प्रकारची मुभा असली पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा पुढे म्हणजे असं आहे की स्वायत्तता कोणाला असावी की ज्यांना स्वतःचा विचार आहे, ज्यांना स्वतःच्या विचाराने काहीतरी करून दाखवायचं आहे किंवा त्यांनी आधी काहीतरी करून दाखवलं आहे, आणखीन काही करू शकतं. ज्यांनी करून दाखवलं आहे, केलेलं आहे चांगलं काम, त्यांना जर अधिक मोकळीक दिली आपण तर ते अधिक काहीतरी करून दाखवू शकतील. आणि हा म्हणजे कुठल्याही कामामध्ये जर उत्कृष्टता गाठायची असेल तर त्या काम करणाऱ्या मंडळींना मोकळीक ही दिलीच गेली पाहिजे. याचाच त्यात माझ्या दृष्टीने स्वायत्तता म्हणजे ही गोष्ट आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा आणि विशेषतः द्विशिक्षकी शाळांच्या बाबतीत, कारण त्यांना म्हणजे त्यांच्या समस्या खूप मोठ्या असतात वगैरे, त्यांना आणखी त्या प्रमाणात अधिक स्वायत्तता असली पाहिजे.
आणि त्यांनी केलेल्या उपक्रमाचं कौतुक हे झालंच पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्या ही जी फेलोशिप आहे, अर्थात त्याच्यामध्ये सगळे काही द्विशिक्षकी शाळेतले शिक्षकच असतील असं नाही, पण त्यांच्यासाठी मला वाटतं एक वेगळं रिकग्निशन करणं हे आवश्यक आहे. कारण अशा प्रकारच्या रिकग्निशनमुळेच या स्वायत्ततेला पाठपुरावा मिळतो, त्याला सपोर्ट मिळतो. तर हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. आणि मी माझ्या शाळेच्या अनुभवावरनं सांगू इच्छितो की म्हणजे शाळेमध्ये काय शिकवायचं, मुलांच्यावर लक्ष कसं ठेवायचं, एकूण अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त या मुलांच्या जडणघडणीबाबतीत त्यांचं बारीक लक्ष असणं, कुटुंबाचा एक घटक असणं, हे जरी सगळं असलं तरी म्हणजे ज्या ठिकाणी मी शिकलो, ज्या शाळेत शिकलो, त्या गावामध्ये एकूण ती मराठी शाळा होती, बरं, मध्य प्रदेशमध्ये असलं तरी मराठी शाळा होती. आणि तिथे एकूण महाराष्ट्रीयन कुटुंब फक्त 200-250 कुटुंब होती. आणि त्यामुळे ही शाळा, हे 3 शिक्षक हे तिथल्या एकूण सामाजिक ॲक्टिव्हिटीज ज्या चालायच्या त्याचा सगळ्यांचा अविभाज्य घटक होते. आणि ही जे आपण आजकाल इकोसिस्टम हा फार मोठा शब्द झाला आहे. इनोव्हेशन व्हायचं तर इकोसिस्टम चांगली पाहिजे. आता बघा की जिथे एक छोटासा समूह आहे, त्या समूहामध्ये एक छोटीशी शाळा आहे, मोजकेच शिक्षक आहेत आणि अर्थात शाळा पण काही फारशी मोठी नाही आहे, पण त्या गावात चालणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये या शाळेचा, या शिक्षकांचा, या मुलांचा सहभाग आहे. आणि बऱ्याच वेळेला आम्हाला असं जाणवलंच नाही की म्हणजे करिक्युलममधला भाग कुठला आणि बाहेर कुठला भाग. म्हणजे आम्हाला आठवतं म्हणजे गणपती उत्सवात जर मेळा असला आणि त्या मेळ्यामध्ये ते गाणं म्हणायचं वगैरे ट्रेनिंग असलं तर केव्हा शाळेचा भाग असायचा आणि केव्हा त्याचा भाग असायचा असा भेदभाव कधीच झाला नाही. आणि इकोसिस्टीम आणि जे अत्यंत आवश्यक आहे सगळ्यांसाठी, म्हणजे उत्कृष्टतेसाठी चांगलं आहे, मुलांना वाव मिळण्यासाठी ती खूप मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. तर हे चांगल्या प्रकारे असं वातावरण निर्माण होतं. मोठ्या शाळात होत नाही असं माझं म्हणणं नाही, आणि बऱ्याच ठिकाणी अशी उदाहरणं आहेत. पण मुद्दाम असं मला असं मांडायचं आहे की आपल्या एकूण व्यवस्थेमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये, अर्थात मोठ्या प्रमाणावर करायचं म्हणजे त्याला नियम बसवायला लागतात, गव्हर्मेंटची सर्क्युलर्स येतात, सगळ्यांना त्या सर्क्युलरमधल्या सूचना पाळाव्या लागतात. हे जरी खरं असलं तरी त्याच्यामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी चांगलं काम करून दाखवलेलं आहे की म्हणजे कॉलेजेसमध्ये आपण मानांकन करतो, नॅक असेसमेंट, आणि आजकाल एक प्रवाह आहे की ज्या कॉलेजेसना A ग्रेड मिळाली त्यांना आपण स्वायत्तता दिली पाहिजे, ऑटॉनॉमीकडे. मला वाटतं शाळांच्या शिक्षणात बाबतीतसुद्धा किंवा शिक्षकांच्या बाबतीतसुद्धा अशी काहीतरी जर व्यवस्था केली तर त्यात खूप म्हणजे शिक्षकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा त्यांना आपली ज्या काही नवीन कल्पना आहेत त्या राबवण्याच्या दृष्टीने त्याच्यातनं खूप सोयी मिळू शकतील. दुसरी गोष्ट अर्थातच केवळ 2 शिक्षक किंवा 3 शिक्षक किंवा 1 शिक्षक परिस्थिती उद्भवली तर असले आणि मग ती शाळा चालवायची कशी, एक घरी काही प्रॉब्लेम आला, शिक्षक शाळेत येऊ नाही शकले वगैरे, तुम्ही उल्लेख केला मगाशी, तर ही एक समस्या आहे. पण मला एक इथं उल्लेख करा असं वाटतो की ही अर्थात ही एक शिक्षकी शाळांची गोष्ट आहे ही, आणि अशा बऱ्याच शाळा आहेत, एकल विद्यालय, की जेव्हा म्हणजे आता ते उदाहरण आहे ते लडाखमधलं आहे. लडाखमध्ये
वर्षातली बरेच महिने सगळं बर्फाच्छादित असतं. तर आणि ते गावं अशी छोटी छोटी हॅमलेट्स असतात, दोन इकडे इकडे. ते शाळा जरा लांब असते म्हणजे एक अर्धा तास पायी जाणं वगैरे आवश्यक असतं. आणि जेव्हा असं बर्फ पडलेलं असतं तेव्हा या लहान मुलांना जाणं हे खूप कठीण होतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते 2-3 महिने ते शाळा वगैरे बंद पडतात. पण या एक शिक्षकी शाळा ज्या आहेत तिथे मला सांगण्यात आलं की, आणि ते शिक्षक म्हणजे शिक्षकसुद्धा काही 12वी पास झालेलेच असतात अशातला भाग नाही, पण त्या परिसरातली जी काही विद्यार्थी असतील 5, 6, 7, 8 ते सगळे विद्यार्थी त्या शिक्षक ज्या घरात राहतात किंवा राहते त्या घरात ती मुलं तिथे राहतात आणि 2-3 महिने ते सगळे एकत्र तिथेच राहतात आणि शाळा चालते. तर सांगायचा मुद्दा असा की त्यांचा क्लेम असा आहे की या सगळ्या शाळा लडाखमध्ये बर्फ पडला तर बंद पडतात, पण एक शिक्षकी शाळा बंद पडत नाही, चालू राहते. आणि माझ्याशी संकल्पना असं एक, आता शाळांमधनं 2 शिक्षक आहे, एक शिक्षक काही कारणास्तव नाही आहे, ते एक शिक्षकी शाळा चालवतातच. आणि अर्थात कोणी जर नियमावर बोट ठेवलं ते माझं काम नाही म्हटलं तर ती गोष्ट वेगळी. पण या शाळांमध्ये अशा प्रकारे काय म्हणतात बियॉन्ड द कॉल ऑफ ड्युटी ह्या खूप गोष्टी होऊ शकतात आणि होत असतील, होतात. पण मला वाटतं आपण तशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्यासाठी म्हणून मुद्दाम प्रयत्न करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे शासनाची भूमिका असल्या शाळांच्या बाबतीत शासनाची भूमिका बऱ्याच वेळेला मला असं जाणवतं, खेदाने असं म्हणायला लागतं की ती शासनाची भूमिका ही कंट्रोलरची असते. आम्ही शाळांचं नियंत्रण करतो आणि नियंत्रण करणं काही चूक आहे असं माझं म्हणणं नाही, नियंत्रण आवश्यकच असतं जिथे असं. पण शासनाची भूमिका ही फॅसिलिटेटरची असली पाहिजे आणि द्विशिक्षकी शाळांच्या बाबतीत हे फॅसिलिटेटरची भूमिका अधिक महत्त्वाची आहे. आणि जिथे जिथे जे चांगलं काम झालेलं आहे शाळांचं तिथे तिथे आपल्याला म्हणजे मी खात्रीने सांगू शकतो की एक तर त्या शिक्षकांनी स्वायत्तता आपल्या हातात घेतली, कोणी दिली किंवा नाही दिली तरी त्यांनी आपल्या हातात घेतली आणि पुढे गेलं. किंवा जे एज्युकेशन ऑफिसर्स आहेत, शैक्षणिक अधिकारी आहेत, त्यांची भूमिका ही फॅसिलिटेटरची अधिक आहे, कंट्रोलरची कमी. आणि हां तुम्ही चांगलं काम करता हो, करा हो, बघतो आपण असं. तर ही याच्यामध्ये हे कुठेतरी फॉर्मली जर एम्बेड झालं आपल्या सिस्टीममध्ये तर मला वाटतं ते त्याचा एक खूप चांगला प्रभाव पडेल. शेवटी मी एकच आणखीन मुद्दा मांडून माझं विवेचन संपवू इच्छितो आणि ते म्हणजे मी ठाण्यात राहतो आणि ठाण्याला म्हणजे इतर ठिकाणी पण असतील, पण आमच्या इथे एक सिग्नल शाळा आहे. तर ट्रॅफिक लाईट्स आणि आजकाल फ्लायओव्हर्स झालेले आहेत, तर फ्लायओव्हरच्या खाली जागा असते, तर तिथे एक खोली बांधून तिथे सिग्नलवर कितीतरी म्हणजे आज बरेच लोक तिथे काहीतरी फुलाचे गजरे म्हणा किंवा इतर कष्ट करून मग त्या गाड्यांच्या आसपास विकतात आणि बऱ्याच कुटुंबांची तिथे उपजीविका चालते. आणि मग त्या मुलांचं काय, जी लहान मुलं असतात तर त्यांच्यासाठी म्हणून त्या सिग्नल शाळेमध्ये त्यांची शिक्षणाची व्यवस्था, काही स्वयंसेवी संस्था तिथे जातात, त्यांना शिकवतात वगैरे. तर अशाच एका स्वयंसेवी संस्थेशी माझा संबंध आहे आणि त्यांनी मला सांगितलेली गोष्ट इथे मी मुद्दाम सांगू इच्छितो की लहानपणी आपल्याला सगळ्यांच्या आकांक्षा असतात. तर त्यांनी त्या सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांच्या काय आकांक्षा आहेत त्याचं चौकशी केली आणि त्यांना असं आढळलं की त्याच्यातल्या त्या शाळेमधल्या, शाळा छोटीशी होती, 15-20 मुलं असतील, पण त्याच्यातल्या बऱ्याचशा मुलांनी सांगितलं आमची आकांक्षा म्हणजे मला मर्सिडीज विकत घ्यायची. आता तुम्ही म्हणाल
सिग्नल शाळेमध्ये शिकणारी मुलं मर्सिडीज विकत घ्यायची का, जरा खोलात गेले तर लक्षात येईल की ते आसपास फक्त गाड्या जाणता येता बघतात. मग त्यांच्यात आपसात चर्चा होते, ही गाडी कुठली आहे, ही मर्सिडीज आहे, ही गाडी कुठली आहे, ही आणखीन एक आहे, एक आणखीन कोणी आहे, आणि मग सगळ्यात चांगली गाडी कुठली तर मर्सिडीज. म्हणून मला मर्सिडीज विकतं. जर मुलांच्या आकांक्षा या त्यांच्या परिसरात जे काही घडत असतं त्याच्यावर ते अवलंबून असतात. आता असल्या मुलांनी अशी आकांक्षा धरणं हे चूक की वाईट याच्यात मी जाऊ इच्छित नाही. कारण असं आहे की आपल्या क्षमतेपेक्षा आकांक्षा थोडी वरच असावी, पण ती खूप वर असली तरी पण प्रश्न निर्माण होऊ शकतात. पण हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्या आकांक्षा दाबण्यापेक्षा एका बाजूला वस्तुस्थितीची जाणीव करून देणं आणि दुसऱ्या बाजूला त्या आकांक्षा पूर्ततेच्या दृष्टीने काय काय करता येईल याची चर्चा करायला काय हरकत आहे. आणि त्या शाळेमध्ये ती जी एक शिक्षकी शाळामध्ये म्हणजे हे काही असं मुद्दाम ठरवून केलेली चर्चा किंवा स्ट्रक्चर डिस्कशन अशातला भाग नाही आहे, पण या गोष्टी होतात. आणि मला वाटतं द्विशिक्षकी शाळांच्या संदर्भात मला हे सांगावंसं मुद्दाम वाटलं, कारण मुलांच्या आकांक्षा आणि त्याच्या बाबतीत म्हणजे दोन्ही गोष्टी की म्हणजे वास्तवतेची जाणीव असणं हेही महत्त्वाचं आहे, पण आपल्या क्षमतेपेक्षा मोठ्या आकांक्षा बाळगणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मुलांना प्रोत्साहन देणं हे पण महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की हे सगळ्या शाळांमधनं हे काम चालतंच, पण छोट्या शाळांमधनं द्विशिक्षकी शाळांमधनं, कारण तिथे प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षक ते एक इट्स ए लाईक ए एक्सटेंडेड फॅमिली, मोठी. ते त्यांना सगळ्यांना सगळं माहीत असतं, मुलांची मानसिकता त्यांना चांगल्या प्रकारे समजते आणि हे काम तिथे अधिक चांगलं होऊ शकतं. त्यामुळे द्विशिक्षकी शाळा ही जरी काय म्हणतात त्याला परिस्थिती तशी आहे म्हणून त्या शाळा निर्माण झाल्या असं जरी असलं तरी मला वाटतं चांगलं शिक्षण देण्याच्या दृष्टीने द्विशिक्षकी शाळांचं एक अधिक मोठं महत्त्व आहे. आणि मी तर असं म्हणेन की आपल्याकडे जर भरपूर रिसोर्सेस असले तर असल्या छोट्या छोट्या शाळांना प्रोत्साहन देणं हे केव्हाही अधिक श्रेयस्कर. म्हणजे सगळ्याच शाळा द्विशिक्षकी कराव्यात असं माझं म्हणणं नाही, पण म्हणजे एका बाजूला इट्स ए चॅलेंज, इट्स अ डिफिकल्टी, पण आय थिंक देर इज अन अपॉर्च्युनिटी आणि आपण त्या अपॉर्च्युनिटीचं पूर्ण सोनं करूया एवढंच सांगावंसं वाटतं. परत एकदा मगाही सांगितल्याप्रमाणे मी काही शिक्षणतज्ज्ञ नाही, त्यामुळे आपण याचा विचार करावा. जे पटलं ते घ्यावं, जे नाही पटलं ते सोडून द्यावं. धन्यवाद. इतक्या शांतपणे इतकं क्रांतिकारक बोलता येते आपल्याला लक्षात आलं असेल. म्हणजे किती शिक्षण खात्याला आणि सगळ्यांनाच काय काय त्यांनी आता प्रस्ताव दिलेत त्याला केवळ क्रांतिकारक हा एकच शब्द लागू आहे. साहेब इथे बसलेले आहेत म्हणून सांगतो, साहेबांनी स्वायत्ततेचा उल्लेख केला काकडोचर आधी. ताई परवा त्या शाळेला जाऊन आल्या. कराडची शाळा क्रमांक 3, 2789 विद्यार्थी. सगळ्या कोविडच्या काळात पूर्ण शाळा सुरू होती. शाळा नगरपालिकेची. दुसरी शाळा हिवरे बाजार, शाळा जिल्हा परिषद. पूर्ण कोविडच्या काळात शाळा सुरू होती. स्वायत्तता दिली तर लोक जबाबदारी ओनरशिप घेऊन काय करतात याची 2च उदाहरणं, जास्त वेळ घेत नाही. 2 शिक्षकी शाळा सर्वत्र कराव्यात असे ज्यांचा विचार आहे आणि आमचे मार्गदर्शक सावंत सर, तर मी त्यांना विनंती करतो की त्यांचं प्रेझेंटेशन आहे तर सरांनी या ठिकाणी येऊन त्यांचं प्रेझेंटेशन करावं. आदरणीय विवेक सावंत, ह्या द्विशिक्षकी शाळांचा विषयाची प्रेरणाच आम्हाला सावंत सरांमुळे मिळाली आहे. JP नाईकांचं 50-60 वर्षापूर्वीच्या पुस्तकातून त्यांनी आम्हाला या कामाला लावलेलं आहे. गेले How should I do? Make good.